रमे रमे अगं ती चपाती झडली बघ. माझं आयुष्य चपातीसारखं जळून कोळसा झालाय बाबा. दुसरी चपाती बनवता येईल पण माझ्या आयुष्याचं काय? संपलंय, सगळंच संपलंय. मग या सगळ्यातून सुटायला खूप मदत होईल बघ. तुम्हाला काय वाटतंय बाबा? मी सगळं विसरण्याचा प्रयत्न करत नाहीये का? पण नाही शक्य होतंय मला. मी काही करायला गेले ना त्या नराधमाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येऊन उभा राहतो. त्याचा तो कर्कश आवाज माझ्या कानांमध्ये घुमू लागतो आणि मग मी स्वतःलाच हरवून बसते. अहो पण आंबासनी तर त्या मॅडमनी. नाही नाही अहो तुम्ही जा, मी काही तुम्हाला अडवत नाहीये. अहो सर्वसामान्यांची फसवणूक कशी केली जाते तेवढं फक्त तुम्हाला सांगितलं. बाकी काही नाही हो अशोकराव. मी येऊ? हो पर चहा तरी घेतला असता. नको नको, तुम्हाला त्या मॅडमनी सांगितलं का? मग तुम्ही करा, त्यांनी जे सांगितलंय ना ते करा. उगाच माझ्या वाक्यावर गोंधळून वगैरे जाऊ नका. तुम्ही करा, त्यांनी जे सांगितलंय ते तुम्ही करा. मी येतो. बर. आपलं काम तर फत्ते झालं. बाप लेकींचे दोघांचे चेहरे बघण्यासारखे होते. पण अगोदर ही खुश खबर आपल्या साहेबांच्या कानावर घालू, म्हणजे त्याने साहेबही खुश होतील. हा बोल. सर आपलं काम झालंय सर. काय? हो सर. नाही सर, ओव्हर कॉन्फिडन्सली नाही बोलत आहे मी. हां. अहो मी असं काही जाळा टाकलाय, अहो घाम फुटला होता दोघांच्या चेहऱ्यावर. अहो कोर्टाची केस नडलं लांबच राहिलं. नुसत्या कोर्ट या शब्दानेच घाबरतील साहेब ते. अहो दोघांचे चेहरे बघून मलाच हसायला येत होतं. पण अभिनय चांगला वाटवला सर आपण. बाकी सर व्यवस्थित आपण सविस्तर भेटून बोलू. हो सर. ओके ओके सर. ओके चला. साहेब तर खुश झाले. कोण होता हा माणूस माहित नाही, पण अगदी लाख मोलाचं बोलून गेला. म्हणजे गरीब माणसाला न्याय मागूनही मिळत नाही हेच खरं. कसं होणार या पोरीचं? काही केल्या तिच्या मनातनं तो विचारच जात नाही. आणि त्या बाई
त्या पायी तिकडे कामावर माझं बी मन लागत नाही. देवा, अरे माझ्याच पोरीच्या नशिबात असं का रे मांडून ठेवलंस बाबा? अरे काय घोडं मारलं होतं तिनं तुझं म्हणून तिच्याशी असा वागलास? आम्हा गरिबांना नसती आज पैशा अडक्याची, आम्हासनी आमची इज्जत प्यारी असती. आणि कर्मानं नेमका तिच्यावरच घाला घातला. म्हणजे म्हणजे जावं तरी कुठं आमच्यासारख्या गरिबांनी? आज इतकं दिस झालं या गोष्टीला, तरी बी माझं मन आज बी संभ्रमात आहे. तिथं त्या लेकराची मी कशी समजूत घालणार? तिच्या समोर गेलं म्हणजे काही आठवण असंच होतं. तिला एकटीला सोडून जाया मन बी धजावत नाही. माझं असं दूषित मरण झालंय. पर यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. आधीच पोरीच्या आयुष्यात अघटित घडलं या, अजून तिच्या आयुष्याचा सत्यानाश नाही होऊ देणार. म्या नाही होऊ देणार. बाईंचा वक्तशीरपणा, त्यांची गरिबांच्या विषयी असलेली तळमळ पाहिली म्हणून मी समाजकार्यात सहभागी झालो. आता हेच बघा ना, तुमची केस त्याने हातात घेतली, त्यासाठी वकील उभा केला. अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय त्या स्वस्थ बसणार नाहीत. हे बघा, माझ्या मुलीवर झाला ना अत्याचार, तो लई झाला. त्याचा बाजार मांडलेला नाही खपायचा मला. अशोकराव, काय बोलताय काय तुम्ही? बरोबर आहे, तेच बोलतोय मी. अहो, पण तुमच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा आटापिटा आहे ना. उद्या केस उभी राहणार. त्यांची जी तळमळ आहे ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसते मला. सगळं जुळून आल्यावर तुम्ही असं बोलताय? अहो, केस करा नका करू. हे बघा, आता आम्हाला आमच्या नशिबावर सोडून द्या. लई उपकार होत्याल. अशोकराव, तुम्हाला कोणी धमकी वगैरे दिली का? नाही, आमच्या मर्जीनंच आम्ही ह्यो निर्णय घेतलाय. कोणी धमकी द्यायचा प्रश्नच नाही. माणसानं आपली लायकी ओळखून वागावं म्हणतात. काही येण्यापुरतं आम्ही भरकटलो होतो, पण आता समजा विचार करूनच ह्यो निर्णय घेतलाय आम्ही. अशोकराव, अगदी बरोबर बोललात. वाक्य जरा मागे पुढे झालं. पूर्वीचा विचार हा सारासार विचार होता. आत्ता तुम्ही भरकटलेले आहात. आत्ताचा तुमचा जो निर्णय आहे ना, तो आत्मघातकी निर्णय असं मी म्हणेन. असो, तुम्हाला जर असं वाटतंय तसं तुम्ही वागा. काय ठरवलं तुम्ही माझ्या प्रपोजल बद्दल? विशाल, या विषयावर आपण आधी बोललोय. हो, पण बाबा. विशाल, तू समजून का घेत नाहीस? तू दुसरा एखादा व्यवसाय कर ना. वाटल्यास फिल्मशी निगडीत कर. पण फिल्मबद्दल मी तुला कुठलीही मदत करू शकत नाही. मी दिग्दर्शनाशिवाय कुठलं दुसरं काम करूच शकणार नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे या क्षेत्रात मी यशस्वी होणारच. मला यानंतर या विषयावर चर्चा नकोय. अरे, त्यांना पैसा द्यायचाच नाहीये तर येणार कुठून? आपण आई बाबा होणार नाहीये. का? कारण मी बेबी अबॉर्ट करते. पण देवकी, हे बरोबर नाहीये. अगं, आपलं मूल आहे ते.
आपणच आपलं मूल संपवायचं. बाळ अजून जन्माला आलंच नाही तर त्याला सपोर्टचा प्रश्न येतच नाहीये. नाही देवी नाही, हे चूक आहे, हे चूक आहे, कायद्यानं गुन्हा आहे हा. अरे देवा. तुमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत असताना तुम्ही अचानक निर्णय बदलताय. भाईसाहेब त्याचं काय आहे? अहो, आमची धडपड तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे अशोकराव, आणि तुम्ही या सगळ्या गोष्टींना पोरखेळ बनवला. तो तुम्हाला वाटलं तुम्ही केस करणार, तुम्हाला वाटलं तुम्ही केस मागे घेणार. कोर्टाबरोबर असा खिलवाड नाही करू शकत तुम्ही. हा पोरखेळ चालवलाय तुम्ही. आनंद, सांग त्यांना, समजावून सांग जरा कायदा. बघा, तुम्ही जर तुमचा निर्णय असा बदललात ना तर तुम्ही तर आज जालच, पण तुम्हाला सहकार्य करतोय म्हणून आम्ही सगळे त्यात अडकले जाऊ, याचा विचार केलाय का तुम्ही? बोला हो अशोकराव, असे गप्प नका बसू. हे बघा, हे कोर्ट कचेऱ्या, न्याय व्यवस्था ह्याच्याबरोबर कोणीही पोरखेळ नाही करू शकत. कळलं? बरोबर बोलतेय ना. आता तुम्ही एक मिनिट. मी बोलू का काही? कोर्ट कचेऱ्या, कायदा, न्याय व्यवस्था या सगळ्या गोष्टी बोलायला फार सोप्या आहेत. पण प्रत्यक्षात या गोष्टींचा आमच्यासारख्या लोकांना काडीचाही उपयोग नाही. तुम्ही मला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करताय, म्हणजे एक्झॅक्टली काय करताय हे कळू शकेल का मला? हो, नक्कीच. हे वकील साहेब, आनंद, शंकरराव, आम्ही सगळे कोणत्या ना कोणत्या कारणाने या केसशी संबंधित आहोत, जोडले गेलेला आहोत. अगं, माझ्याऐवजी तू यांना जरी विचारलं असतं ना तरी सहज त्यांनी उत्तर दिलं असतं. रमा, तुझ्यासारख्या अनेक मुलींवर अत्याचार होत आहेत, त्यांचं शोषण होत आहे. त्यांच्या बाजूने उभे राहणारे फारच कमी लोक आहेत. तुमच्यावर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांना शिक्षा करणं म्हणजे पुन्हा कधी ते लोक असा गुन्हा करायला धजावणार नाहीत, आणि पुन्हा कधी कोणत्याही आपल्यावर अत्याचार होणार नाहीत, यासाठीच आम्ही तिघ जण झटतोय. कळलं? ही या केसची एक बाजू झाली. या केसला दुसरी बाजू आहे आणि तीही तितकीच महत्वाची आहे. कोणता न्याय मिळवून देण्याची वार्ता करताय मॅडम तुम्ही? लिलावाचा बाजार मांडला गेलेल्या त्या न्यायालयात तुम्ही मला न्याय मिळवून देणार आहात? अहो, तिथे तर ज्याची बोली मोठी त्याच्या बाजूने न्याय दिला जातो. एक्सक्यूज मी. एक मिनिट बोलू दे ना वकील साहेब. बोल रमा, बोल. तुम्ही माझ्या पाठीशी का उभे राहिलात, माझी केस का घेतलीत, हे सगळं माहिती मला.
माझ्या विरोधी पक्षाचं वकीलपत्र कोणी घेतलंय हे कळू शकेल मला? ॲडव्होकेट भाऊसाहेब गुप्ते. आपण ओळखता त्यांना? मॅडम, आपण ओळखता का त्यांना? हो, माझे पती आहेत ते. आणखी काही विचारायचंय तुला? माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय मला. थांब रमा, खूप बडबड झाली. तुला जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोल आता. हेही ऐकायचं असेल तर मग ऐका. वकिली क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे भाऊसाहेब गुप्ते. तेही केस तर सहज जिंकू शकतात, हे तुम्हालाही माहितीये. आणि तेच जिंकणार हेच सत्य. मात्र विरोधाभास निर्माण करून केसची रंजकता वाढवायची आणि आपल्या पतीची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हातभार लावायचा, हाच तुमचा केसला पाठिंबा देण्यामागचा उद्देश असावा. बरोबर ना? रमा, तुमच्या राजकारणात मी माझा बळी का जाऊ द्यायचा? रमा, मारा मारा मला. तू इतकी भ्याड असशील असं वाटलं नव्हतं मला. स्वतःच्या भ्याडपणावर पांघरून टाकण्यासाठी तू आमच्यावर आरोप करतेस. हे दोष देणं फार सोपं असतं, पण अन्यायाविरुद्ध लढणं फार कठीण असतं. समजलं तुला? तुझ्यासाठी मी माझ्या पतीच्या विरोधात जाऊन उभे राहिले, माझ्या घरादाराचा विचार बाजूला टाकून. कारण माहिती तुला? कारण मी देखील तुझ्यासारखीच एक स्त्री आहे. स्त्रीची दुःख, स्त्रीच्या वेदना फक्त एक स्त्रीच जाणू शकते. आज एका रमानं निमूटपणे अन्याय सहन केला तर उद्या दुसरी रमा तयार होईल, परवा तिसरी रमा तयार होईल. आणि मग सगळ्यांनी जर तुझ्यासारखा निर्णय घेतला तर मग या अन्यायाला वाचा फोडायची कोणी? सांग ना अशोकराव, आज हे तुमच्या घरात घडले. शंकरराव, उद्या हे तुमच्या घरात घडू शकतं, परवा माझ्या घरातही घडू शकतं. मग सगळ्यांनी असं आपण निमूटपणे शांत राहायचं, बघत राहायचं? बोला हो, काहीतरी बोला. भाईसाहेब, माफ करा, तुमचे विचार नाही कळू शकले आम्हासनी. पोरी, बाईसाहेबाची माफी माग. नाही, थांब रमा. तुझे बाबा बोलतायत म्हणून तू माझ्या पाया पडायला येऊ नकोस, माफी मागू नकोस माझी. मला अजिबात आवडणार नाही. तुझे स्वतःचे स्वतंत्र विचार आहेत, शांतपणे विचार कर. हे इन्स्पेक्टर आनंद, तुझी ही केस लढण्यामागे त्यांचा काय बरं स्वार्थ असू शकतो असं तुला वाटतंय रमा? बोल. तुझी केस जिंकल्यानंतर काय याला मेडल मिळणार? याची परिस्थिती सुधारणार आहे? अगं, याची परिस्थिती आधीपासूनच चांगली आहे ग, पण हा तुझ्यामध्ये स्वतःची बहीण बघतोय म्हणून तुझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी हा धडपडतोय. कळलं? हे बघ, हे शंकरराव घरामध्ये हरिनाम जपत बसले असते ना तरी कोणी त्यांना काही बोललं नसतं, पण हे देखील तुझ्यामध्ये त्यांची मुलगी बघतायत. मग तुझ्यावर झालेला अन्याय यांना कसा बरं सहन होईल सांग? रमा, आपण सगळे आहोत ना,
एका बंधनामध्ये जखडले गेलेलो आहोत, बांधले गेलेलो आहोत, माणुसकीच्या बंधनामध्ये. आणि हे माणुसकीचं नातं असतं ना, ते इतर नात्यांसारखं तकलादून असतं, सहज तोडता येण्यासारखं. आम्ही सगळीजण एकत्र आलो आहोत ते अन्याय करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आणि ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू. त्या अन्यायाला वाचा आम्ही फोडणारच. चुकलं माझं, खरंच चुकलं. मी असं बोलायला नको होतं. चुकलं माझं. नाहीतरी तू प्रॉब्लेम झाल्यावरच फोन करतोस. इतर वेळी तुला कुठे मित्रांची आठवण येते? बोल. काय 40 लाख? अरे गंमत करतोयस की काय? मी तुला उगाच प्रॉमिस करून खोटी आशा लावणार नाहीये. खरंच ते शक्य नाही विशाल. सॉरी. हे बघ, एवढं सोडून बाकी काहीही बोल. हे नको, बस. ठेवलं वाटतं फोन रागाने.